संपुष्टात येणार आहे आणि सरळ सरळ हुकूमशाही सुरू होणार आहे। वर्ध्यात विशेष जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची आंदोलनातून मागणी करण्यात आली। वर्ध्याच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ भव्य निदर्शने करीत विविध 23 संघटनांनी आंदोलन केले आहे। विशेष जनसुरक्षा कायदा हा व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा असून लोकशाहीसाठी धोक्याचा असल्याची आंदोलन कार्यकर्त्यांची भूमिका आहे। जनसुरक्षेच्या नावाखाली मोर्चे, आंदोलन, संप, सरकार विरोधी आंदोलन बेकायदा ठरून 6 वर्षे तुरुंगात जमानत नाही अशा तरतूद आहे। अशा कायद्याला विरोध आहे म्हणत वर्ध्यात भव्य आंदोलन उभारण्यात आले आहे। आंदोलनाला जिल्ह्यातील 23 संघटनांचा सहभाग राहिलाय। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जलसुरक्षा कायदा करण्याच्या मनसुब्यात असलेल्या सरकारने कायदा रद्द करावा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी देण्यात आला। वर्ध्यात मोठ्या संख्येने कायदा विरोधात संघटना एकवटल्या आहे। महाराष्ट्र सरकारने विशेष जनसुरक्षा अधिनियमाच्या नावाने जो लोकशाही विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये जूनच्या नंतर होऊ घातलेला आहे त्या कायद्याचा आम्ही विरोध करतोय। कारण त्या कायद्याच्या माध्यमातून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करणारी आंदोलनं दडपण्याचं काम महाराष्ट्र सरकार करणार आहे। या कायद्याच्या माध्यमातून शहरी नक्षल नियंत्रित करण्याचं नाव सरकार घेते आहे, पण त्या विधेयकामध्ये शहरी नक्षल नावाचा शब्द पण साधा कोणत्याही कलमामध्ये कोणत्याही सेक्शनमध्ये घेतले गेलेलं नाही आहे। आणि त्यात सरळ सरळ बेकायदेशीर संघटना म्हणजे आंदोलन करणारी संघटना, बेकायदेशीर कृत्य म्हणजे आंदोलन करणे, एखाद्या कार्यालयामध्ये एखादा प्रश्न विचारणे, सरकारचा विरोध करणे, याला त्यांनी बेकायदेशीर कृत्य म्हटलेलं आहे। याचा सरळ सरळ अर्थ आहे की सरकारच्या विरोधात असणाऱ्या संघटना पक्ष हे याच्या पुढे बेकायदेशीर होणार आहे आणि शहरी नक्षलच्या नावावर ते या देशातल्या या राज्यातल्या संघटना आणि समाज विरोधात असणारा संपू इच्छित। एकूणच भारतीय राज्यघटनेने दिलेले जे मूलभूत हक्क आहे आर्टिकल 19 मध्ये असो की आर्टिकल 21 मध्ये असो, या सगळ्यांचं व्हायोलेशन करत आहे महाराष्ट्र सरकार। आणि एकूणच या निमित्ताने जूनच्या नंतर आपल्या राज्यातली लोकशाही संपुष्टात येणार आहे आणि सरळ सरळ हुकूमशाही सुरू होणार आहे। आणि म्हणून ह्या हुकूमशाहीच्या सुरुवात या कायद्याच्या माध्यमातून होणार असेल आणि घटना फक्त देवपूजेसाठी जर ठेवणार असेल हे आणि लोकशाही जर संपुष्टात येणार असेल तर याचा आम्ही पुरजोर विरोध करतो। महाराष्ट्रामधल्या सगळ्या समाजवादी विचारांच्या, लोकशाही विचारांच्या, स्वातंत्र्याची मूल्यांचं रक्षण करणाऱ्या संघटना आणि व्यक्ती इथे एकत्रित आलेला आहे। महाराष्ट्रभर आज सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांपुढे हे आंदोलन सुरू आहे। वर्ध्यात पण 23च्या वर संघटना आणि पक्ष इथे एकत्रित आलेले आहे आणि या कायद्याचा विरोध करत आहे। जर सरकार मानलं नाही तर या आंदोलनाला अत्यंत वेगळ्या प्रकारचं स्वरूप येईल आणि सरकारला हे मानावं लागेल। लोकशाही संपवण्याचं आणि महापुरुषांचा अपमान करण्याचं हे कृत्य आम्ही मान्य करणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो।